हॅलो, गुड मॉर्निंग, जय श्रीराम. आणि आज मी देवपूजा करत आहेत कारण का वहिनी गावाला गेलेल्या आहेत, त्यामुळे देवपूजेचं काम हे माझ्याकडे आलेलं आहे. आणि तसं तर मी देवपूजा कधी करत नाही, त्याच करत असतात त्या. आणि गावाला गेल्यामुळं ते माझ्याकडे आलेलं आहे, तर मी देवपूजा करत आहे. आणि आज मी सगळं काढलेलं आहे, देवारा स्वच्छ धुवून वगैरे बाहेर ठेवलेलं आहे. आणि इथलंही सगळं पुसून घेतलेलं आहे. आणि कलश वगैरे घासून ठेवलेला आहे, त्यात आंब्याची पानं वगैरे मी ठेवलेली आहेत. आणि जो देवारा मी बाहेर ठेवला होता धुवून उन्हात वाळवण्यासाठी, तो आणलेला आहे. आणि तो आता थोडासा पाण्याची थेंब होते, त्यामुळे मी थोडासा पुसून घेतलेला आहे देवारा. देवाऱ्यावरचे सर्व साहित्य मांडून झाल्यानंतर जे मोठे फोटो होते देवाऱ्याच्या बाजूचे, तेही मी व्यवस्थित पुसून मांडून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आता मी देवपूजा करत आहे. मी ज्या भिंतीवरती कुंड्या ठेवलेल्या आहेत, त्या एकाच कुंड्यामध्ये खूप अशी झाडे आलेली आहेत. एकाच कुंड्यात 2-2, 3-3, तर ते वेगवेगळे करण्यासाठी मी या नवीन कुंड्या आणलेल्या आहेत. एका साईडला मी मटकी भिजत ठेवलेली आहे. आणि इथे मी खराड्यासाठी मिरच्या भाजत आहे, तर त्यात मी शेंगदाणे, थोडासा लसूण आणि मिरच्या हे भाजून घेतलेले आहे. आणि ते थंड होण्यासाठी खिडकीत ठेवत आहे. आणि ते थंड झाल्यानंतर मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे. मुलांना सुट्टी असल्यामुळे आम्ही सर्वजण वाल्हे या ठिकाणी फिरायला गेलो. ट्रेननी वाल्हे या ठिकाणी पोहोचल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही तेथे भवानी मातेचे छोटेसे मंदिर आहे, तेही डोंगरावरती. मग आम्ही सर्वांनी डोंगर चढण्यास सुरुवात केली. डोंगर तसा जास्त मोठा नाही आहे, छोटाच आहे. फक्त किती अर्धा तास लागला आम्हाला चढण्यास. तर आम्ही सर्वजण आधी भवानी मातेचे दर्शन घेतले. आमचे सर्व कुटुंब व माझी फ्रेंड सिया आणि तिची मुलगी अनन्या ही आमच्याबरोबर आलेली होती.
देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही सर्वांनी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि तेथूनच पुढे थोडं महादेवाचे मंदिर एका छोट्याशा डोंगरावर आहे, तिथे महादेवांचेही दर्शन घेतले. महादेवांचे दर्शन घेतल्यानंतर त्याच्याच डाव्या बाजूला 7 रांजण हा डोंगर आहे, तोही आम्ही पाहिला आणि त्यानंतर घरून करून घेतलेली भाजी चपाती तेथे बसून खाल्ली, थोडी विश्रांती घेतली आणि त्यानंतर आम्ही पुन्हा गावामध्ये गेलो व तेथे वाल्मिकी ऋषींच्या संजीवनी समाधीचे दर्शन घेतले. व मंदिरामध्ये वाल्मिकी ऋषी यांच्या जीवनावरील काही फोटो आणि रामायणातील काही दृश्यांचे फोटो लावलेले आहेत. रात्री 7 वाजता पाऊस आलेला होता आणि विजाही चमकत होत्या.